रामकृष्ण हरी. स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज आपण करत आहोत मातीच्या भांड्यामध्ये चमचमीत अशी दोडक्याची रस्सा भाजी. तुम्ही कशी करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी कशी करते दोडक्याची रस्सा भाजी ते तुम्हाला दाखवते. चवीला अप्रतिम अशी लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये देखील होते. इथे मी एक दोडका घेतलेला आहे. त्याच्यावर ज्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या बघा. त्याची देखील ज्या आपण वरची जी साल काढून घेतलेली असते ना दोडक्याची, त्याची देखील चटणी खूप छान लागते. त्याची देखील रेसिपी मी नक्की टाकेल. इथे बघा पूर्ण चारही बाजूने दोडका व्यवस्थित अशी मी त्याची साल, त्याच्यावर जे शिरा असतात त्या काढून घेतल्या आणि त्याचे जे दोन्ही साईडचे बाजू होत्या त्या कट करून घेतल्या. आता या दोडक्याचे तुम्हाला जेवढे हवे आहेत त्याप्रमाणे फोडी करून घ्यायच्या, लहान मोठ्या. इथे मी त्याच्या फोडी करून घेतल्या आणि एका फोडीचे 4-4 काप असे करून घेतले. म्हणजे आपण जसं भरलं वांग करतो त्या पद्धतीने मी दोडका कट करून घेतलेला आहे. दोडका बघा कट करण्याअगोदर तो कडू आहे का, बऱ्याचदा दोडके कडू देखील असतात, ते टेस्ट करून जरासे बघायचे. आता त्याची मसाला मी तयार केला. प्रथम खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले, ते बारीक करून घेतले आणि नंतर त्यामध्ये धने पावडर टाकली. नंतर जो आपला साठवणीचा मसाला असतो तो टाकून घेतला. नंतर जी आपली बेडगी मिरची पावडर असती तर्री येण्यासाठी आणि कलर येण्यासाठी ती देखील टाकून घेतली आणि हा आपला कांदा लसूण मसाला तो देखील टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे त्या प्रमाणात तिखट टाकून घ्यायचं. नंतर जराशी हळद आणि चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं भाजी करायची त्याप्रमाणे मीठ टाकून ते अजून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बघा हा आपला दोडक्याचा मसाला तयार झालेला आहे. कलर सुंदर असा आलेला आहे आणि चव देखील बघा या दोडक्याची खूप छान लागते. इथे मी कोथिंबीर वगैरे काहीही वापरत नाही. आता जो आपण मसाला करून घेतलेला होता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि साईडला बघा मातीचं भांडं मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. कारण मातीचं भांडं गरम होण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो आपल्या नॉर्मली भांड्यापेक्षा. आता साईडला मी जो मसाला तयार केला होता त्यामध्ये तेल टाकून घेतलं जरासं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. नंतर जे आपण दोडक्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्यामध्ये ते भरून घ्यायचा मसाला. शक्य होईल तेवढा त्यामध्ये भरून असा दाबून घ्यायचा, म्हणजे तो आपण फोडणीमध्ये जरी घातला ना तरी ते निसटला जात नाही. इथे बघा सर्व फोडी मी मसाला भरून ठेवलेले आहेत. आपलं जे मातीचं भांडं होतं ते देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. नंतर तुम्हाला हवं ते एवढं तेल टाकून घ्यायचं. मातीच्या भांड्यामध्ये बघा जरासं कमी जरी तेल टाकलं ना तरी भाजीला तरी छान येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जराशे जिरे आणि मोहरी त्याची फोडणी मी टाकलेली आहे. बघा जिरे मोहरी आपलं व्यवस्थित असं तडतडते आणि नंतर जे आपले भरलेला दोडका होता तो टाकून घ्यायचा. सर्व मसाला त्यामध्ये बघा टाकून घ्यायचा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर देखील नक्की करा. आता ते बघा मी स्टीलचं उलटणं वापरत आहे म्हणून अगदी हलक्या हाताने ते हलवून घ्यायचं. कारण मातीचं भांडं बघा जरासं जरी टच झालं तर ते ऑलरेडी गरम झालेलं असतं, त्यामुळे ते फुटू शकतं, त्याला पटकन असा तडा जाऊ शकतो. म्हणून अगदी हलक्या हाताने मी इथे व्यवस्थित असा तो दोडका आपला तेलामध्ये परतून घेते, हलवून घेते चारही बाजूने, म्हणजे त्यातला जो मसाला आहे तो व्यवस्थित असा भाजला जाईल. 1 मिनिटभर मी तो व्यवस्थित असा हलवून घेतला आणि 1-1.5 मिनिटभर तो झाकून ठेवला. बघा त्याला कडेनं व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. सुगंध देखील खूप छान येतो आहे त्याचा. आता साईडला मी एका पॅनमध्ये ना पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही ते पाणी टाकून घ्यायचं आणि असं हलवून घ्यायचं. मातीच्या भांड्यातली बघा कुठलीही भाजी चवीला खूप छान लागते
आणि कमी तेलामध्ये त्याला छान अशी तरी येते. एक माझा अनुभव सांगते तुम्हाला. आणि मातीचं भांडं जेवढा वेळ गरम व्हायला लागतो तेवढाच वेळ बघा भाजी आपण शिजत असताना जेव्हा बंद करतो ना गॅस, बंद केल्यानंतर देखील बघा 2 ते 2.5 मिनिट ती उकळत असते भाजी, म्हणजे ते पटकन थंड देखील होत नाही. बघा एक उकळी काढली आणि मी त्याचं झाकण काढून ठेवलं साईडला. आता हळूहळू याला बघा तरी यायला सुरुवात होते. अशी मस्त अशी आपली दोडक्याची भाजी शिजत आहे. तर शिजल्यानंतर मी एक 5-10 मिनिट तशीच झाकून ठेवली गॅस बंद करून. नंतर त्याला मस्त अशी तरी आलेली आहे, लाल अशी मस्त तरी आलेली आहे. चवीला देखील बघा खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.